नमस्कार. इयत्ता 11वीच्या राज्यशास्त्र या विषयामध्ये आपण राजकीय संकल्पना घटक एक राजकीय संकल्पना यामध्ये राज्य ही संकल्पना आपण अभ्यासत आहोत. तर आपल्या लक्षात आलं की आपण राज्य हे संकल्पनेमध्ये राष्ट्र म्हणजे काय, त्यानंतर कालच्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रवादाची वैशिष्ट्येसुद्धा अभ्यासली. राष्ट्र म्हणजे काय, त्यानंतर आपण राष्ट्राची वैशिष्ट्ये पाहिली, त्यानंतर राष्ट्रवाद म्हणजे काय आणि राष्ट्रवादाची काही वैशिष्ट्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण राज्य म्हणजे काय, आता राष्ट्र बघितल्यानंतर आपल्याला राज्य म्हणजे काय हे आपल्याला या ठिकाणी अभ्यासाचं आहे. तर आपल्याला माहीत आहे की आपल्या भारतीय संविधानाचा जो सरनामा आहे, ज्याला आपण उद्देशपत्रिका म्हणतो, त्यामध्ये आपल्याला भारत हे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक आणि गणराज्य असे शब्दप्रयोग तेथे आहे. आणि एखाद्या राष्ट्राला सार्वभौम राष्ट्र जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ काय होतो की राष्ट्र केव्हा सार्वभौम होते, जेव्हा राष्ट्राला स्वतःचा निर्णय घेण्याचा अधिकार हा स्वतः असतो. म्हणजे स्वतःच्या निर्णयावर तो इतर कोणत्याही देशाच्या अंमलाखाली किंवा परकीय सत्तेच्या अंमलाखाली न राहता स्वतःचा निर्णय कसा घेत असतो, स्वतः घेत असतो. म्हणजे स्वयंनिर्णयाची हक्काची मागणी जेव्हा एखादं राष्ट्र करते तेव्हा ते राष्ट्र कशाची मागणी करते, तर सार्वभौमत्वाची मागणी करते असं आपण म्हणू शकतो. तर आज आपल्याला माहीत आहे की भारत एक सार्वभौम राष्ट्र आहे. सार्वभौम म्हणजे भारत कोणत्याही प्रकारच्या सत्तेच्या अंमलाखाली नाही. आपल्याला माहीत आहे की 47ला भारत 1947ला स्वतंत्र झाला आणि 1950ला भारताची संविधान लागू झालं. तेव्हापासून भारत कसं झालं, सार्वभौम राष्ट्र झालं. राज्याच्या काही व्याख्यासुद्धा या ठिकाणी केलेल्या ॲरिस्टॉटल या ग्रीक राज्यतज्ज्ञांनी एक व्याख्या केलेली आहे. त्यांच्या मते राज्य हा परिपूर्ण आणि स्वावलंबी आयुष्य असलेल्या कुटुंबाचा आणि खेड्यांचा संघ असतो. यात आनंदी आणि प्रतिष्ठित आयुष्य असणे अपेक्षित आहे. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी सुद्धा व्याख्या केली आहे, एका विशिष्ट भूप्रदेशात कायद्यासाठी सुसंघटित केलेले लोक म्हणजे काय, राष्ट्र आहे. तर राजकीय स्वयंनिर्णयाचा हक्काचा आग्रह धरणे म्हणजेच राष्ट्र कोणत्या दिशेने वाटचाल करत आहे, तर राज्याच्या दिशेने वाटचाल करत आहे असं आपण म्हणू शकतो. आता आपल्याला लक्षात आलं की सार्वभौमत्व म्हणजे काय. सार्वभौमत्व म्हणजेच राजकीय स्वयंनिर्णयाच्या हक्काचा आग्रह करणे. आणि असा आग्रह जेव्हा एखादा राष्ट्र धरते तेव्हा तो कशाच्या दिशेने वाटचाल करत असते, तर राज्याच्या दिशेने. आता राज्य एखाद्या प्रदेशाला किंवा राष्ट्राला राज्य केव्हा म्हटलं जाते, तेव्हा की त्याच्या ठिकाणी सार्वभौमत्व असलं पाहिजे, स्वतंत्र शासन व्यवस्था असली पाहिजे आणि भूप्रदेश आणि लोकसंख्या. सार्वभौमत्व, स्वतंत्र शासन व्यवस्था, भूप्रदेश आणि लोकसंख्या हे राज्यासाठी 4 घटक आवश्यक आहेत. सार्वभौमत्व, स्वतंत्र शासन व्यवस्था, भूप्रदेश आणि लोकसंख्या. तर आपल्याला माहीत आहे की भारत हे एक राष्ट्र आहे, त्याचप्रमाणे राज्य आहे. त्यातला आपण आता पहिला घटक अभ्यासणार आहोत, तो म्हणजे सार्वभौमत्व. आता सार्वभौमत्व मी तुम्हाला सांगितलं की सार्वभौमत्व म्हणजे स्वतःचा निर्णय स्वतः घेणे. 1947 झाली आपण राजकीयदृष्ट्या स्वतंत्र झालो, परंतु 1950मध्ये आपण सार्वभौम झालो. कारण 1950ला भारताचं स्वतंत्र असं संविधान लागू झालं आणि या संविधानानुसारच भारताचा शासनकारभार चालू झाला. म्हणजेच भारत आता संविधानानुसार चालत आहे हे आपल्याला माहीत आहे. कोणत्याही देशाच्या दडपणाखाली न येता भारत स्वतःचा निर्णय स्वतः घेत आहे. स्वतःचं परराष्ट्रीय धोरण स्वतः ठरवत आहे, स्वतःचं शासकीय धोरण स्वतः ठरवत आहे. म्हणूनच भारत कसा आहे, सार्वभौम राज्य आहे. त्यानंतर दुसरा वैशिष्ट्य आहे राज्याचा दुसरा घटक आहे शासन संस्था. आपल्याला माहीत आहे की ब्रिटिश सरकारच्या काळात आपल्याला शासन संस्था होती, परंतु ती कोणाच्या अंमलाखाली होती, ब्रिटिश सरकारच्या अंमलाखाली होती. म्हणूनच आपल्याला सार्वभौमत्वसुद्धा नव्हतं आणि भारताची स्वतंत्र अशी शासन व्यवस्थासुद्धा नव्हती. परंतु आपण जेव्हापासून सार्वभौम झालो, जेव्हापासून आपल्या देशाची घटना लागू झाली, तेव्हापासून आपली स्वतंत्र अशी शासन व्यवस्थासुद्धा निर्माण झाली. आणि या शासन व्यवस्थेचे महत्त्वाचे 3 अंग आहेत, ते म्हणजेच कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि न्यायमंडळ. त्याचप्रमाणे नोकरशाह हा सुद्धा शासन व्यवस्थेचा एक महत्त्वाचा घटक आहे. प्रामुख्याने शासन व्यवस्थेला जे मुख्य 3 स्तंभ आहे, जे म्हणजेच ज्याचाच उल्लेख कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि न्यायमंडळ केल्या जाते. त्याचबरोबर नोकरशाही याचा समावेशसुद्धा कशात होते, तर
याचा समावेशसुद्धा भारताच्या शासन व्यवस्थेमध्ये होते. आणि यांचं काम काय असते? धोरण ठरवणे. धोरण कोण ठरवते? कार्यकारी मंडळ ठरवते. कायदे कोण करते? विधिमंडळ करते. आणि न्यायमंडळ हे न्याय देण्याचं काम करत असते. म्हणूनच आपण आज बघतो की भारताचं स्वतंत्र असे धोरण निर्मिती केली जाते, कायदे केले जातात आणि निर्णय घेतले जातात आणि त्यांची अंमलबजावणी करण्याचं काम कोणाचं आहे? नोकरशाहीचं आहे. तर अशा प्रकारे आपल्या इथे शासन व्यवस्थेची विभागणीसुद्धा झाली असं आपण म्हणू शकतो. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ यामध्ये सत्तेची विभाजन झालं असं आपण म्हणू शकतो. तर अशा प्रकारे आपल्या देशाला स्वतंत्र अशी शासन व्यवस्थासुद्धा आहे. कारण भारत एक राज्य आहे. भारतात सार्वभौमत्व असल्यामुळे, स्वतंत्र शासन व्यवस्था असल्यामुळेच भारताला राज्य म्हटलं जाते. त्यानंतर राज्य हा दर्जा प्राप्त होण्यासाठी निश्चित असा भूप्रदेशसुद्धा आवश्यक आहे. निश्चित असा भूप्रदेश. आपल्याला माहीत आहे की आपल्या देशाचा निश्चित असा भूप्रदेशसुद्धा आहे. आपला देश हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात 7व्या क्रमांकावर ठरतो. तर भारताला निश्चित असं भारताचं राष्ट्र आहे, निश्चित असा भूप्रदेश आहे. सागरी आपल्या देशाच्या सीमा निश्चित झालेल्या आहे. त्याचबरोबर आपल्या देशाच्या सागर किनारपट्टी किती प्रमाणात असावी हे सुद्धा निश्चित झालेलं आहे. अवकाश सीमा किती असावी हे सुद्धा काय निश्चित आहे. म्हणजेच आपण म्हणू शकतो की भारताचा निश्चित असा भूप्रदेश आहे आणि या भूप्रदेशाअंतर्गत निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला आहे? तर स्वतंत्र भारताच्या शासन व्यवस्थेला आहे. तर अशा प्रकारे भारताला सार्वभौमय आहे. भारत हा देश सार्वभौमय आहे. भारताला स्वतंत्र अशी शासन व्यवस्था आहे आणि निश्चित असा भूप्रदेशसुद्धा आहे. त्यानंतर भारताला राज्य हा दर्जा प्राप्त होण्यासाठी निश्चित अशी लोकसंख्यासुद्धा आहे. आपल्याला माहीत आहे की आपला देश हा लोकसंख्येच्या बाबतीत 2ऱ्या क्रमांकावर. आणि भारताचं एक वैशिष्ट्य म्हणजे भारताची लोकसंख्या प्रचंड तर आहेच, परंतु या लोकसंख्येमध्ये विविध धर्माचे, विविध भाषेचे, विविध संस्कृतीचे लोकसुद्धा आहे. आणि हे सगळं जरी असलं तरी विविधतेतून एकता हे सुद्धा भारताचे एक वैशिष्ट्य आहे. तर अशा प्रकारे भारतात विविध धर्माचे, भाषेचे, जातीचे लोक असल्यामुळे भारताला निश्चित अशी लोकसंख्या हा घटकसुद्धा आहे. म्हणूनच भारताला राज्य हा दर्जा प्राप्त झालेला आहे. तर आज तुमच्या लक्षात आलं असेल की भारताला राज्य हा दर्जा प्राप्त जो झाला त्याच्या मागचे खरे कारण काय? तर भारतात असलेले राज्य हा घटकाला प्राप्त असणारे 4 घटक. भारताला राज्य हा दर्जा प्राप्त करून देणारे 4 घटक ते कोणते? सार्वभौमत्व, शासन संस्था, भूप्रदेश आणि लोकसंख्या. तर अशा प्रकारे आपण भारताला राज्य हा दर्जा प्राप्त होण्यासाठी कोणकोणत्या घटकांची आवश्यकता होती ते आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासलं. पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला राज्य आणि शासन संस्था यातील फरक अभ्यासाचा. राज्य आणि शासन संस्था यातील फरक. तर हे दोन्ही मुद्दे, राज्य म्हणजे काय, शासन संस्था म्हणजे काय आणि या दोघातील काय फरक आहे या दोघात, हे सुद्धा आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासणार. धन्यवाद.